नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। इंडिया पोस्ट पेमेंट बँक मार्फत आजची वॅकन्सी या ठिकाणी निघालेली आहे। वेतन तुम्हाला या ठिकाणी 30,000 रुपये प्रति महिना याप्रमाणे या ठिकाणी दिलं जाईल। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता। एकूण या ठिकाणी 51 जागांची वॅकन्सी आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2025 पर्यंत या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्थ तुमची काय लागणार आहे, वयमर्यादा काय लागणार आहे, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहेत, त्याचबरोबर इतर अर्थ तुमची या ठिकाणी काय आवश्यक असणार आहे या संदर्भातील सविस्तर जी काही माहिती आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। अशीच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँक मार्फत जो ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेला आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी अर्ज जे आहेत 1 मार्च 2025 पासून सुरू झालेले आहेत। सकाळी 10 वाजल्यापासून अर्ज या ठिकाणी सुरू झालेले आहेत आणि 21 मार्च 2025 पर्यंत रात्रीच्या 12 वाजेपर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज या ठिकाणी करू शकता। फीस पेमेंट देखील या काळादरम्यान तुम्ही या ठिकाणी करू शकणार आहात। तर या ठिकाणी वॅकन्सी ज्या आहेत एक्झिक्युटिव्ह या पदासाठी 51 वॅकन्सीज निघालेल्या आहेत। वयमर्यादा तुम्हाला 21 ते 35 वर्षापर्यंतची या ठिकाणी देण्यात आलेली आहे। 1 फेब्रुवारी 2025ला वय तुमचं या ठिकाणी काउंट केलं जाईल। वॅकन्सी ज्या आहेत त्या ठिकाणी ओपन कॅटेगरीमधून एकूण 13 वॅकन्सीज निघालेले आहेत। EWS कॅटेगरीसाठी 3 वॅकन्सी आहेत, OBCसाठी 19 वॅकन्सी आहेत, ST कॅटेगरीसाठी 12 वॅकन्सीज आहेत, त्यानंतर STसाठी 4 आणि SCसाठी 12 अशा वॅकन्सीज या ठिकाणी आहेत। तर मित्रांनो, या ज्या 51 वॅकन्सीज आहेत ऑल इंडिया वॅकन्सीज या ठिकाणी निघालेल्या आहेत। आपण इतर राज्याच्या या ठिकाणी बघू शकता। त्या व्यतिरिक्त महाराष्ट्रासाठी या ठिकाणी एकूण वॅकन्सी ज्या आहेत 3 वॅकन्सी या ठिकाणी निघालेल्या आहेत आणि गोव्यासाठी अशा 4 वॅकन्सीज एकूण या ठिकाणी महाराष्ट्र आणि गोव्यासाठी या ठिकाणी आहेत। आपण जर इतर राज्यात अर्ज करण्यास इच्छुक असाल तर या ठिकाणी बाहेर देखील अर्ज तुम्ही करू शकणार आहात। एक्झिक्युटिव्ह या पदासाठी अर्ज करण्यासाठी तुमची शैक्षणिक अर्थ जे आहे ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल आवश्यक आहे। कुठल्याही डिसिप्लिनने तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। निवड जी आहे तुमची मुलाखतीच्या माध्यमातून या ठिकाणी केली जाणार आहे। मेरिट लिस्टच्या माध्यमातून तुम्हाला मुलाखतीसाठी या ठिकाणी बोलवलं जाणार आहे। वेतन जे आहे तुम्हाला या ठिकाणी 30,000 रुपये पर मंथ या ठिकाणी दिलं जाईल। फीस पेमेंट जे आहे या ठिकाणी SC ST PWD कॅन्डिडेटसाठी 150 रुपये या ठिकाणी असेल आणि इतर कॅन्डिडेटसाठी या ठिकाणी 750 रुपये फीस पेमेंट तुम्हाला या ठिकाणी करावं लागेल। अर्ज जे आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी करायचे आहे। त्या संदर्भातील वेबसाईट आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे। आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील वेबसाईट आपल्याला मिळेल, त्यावरून तुम्ही डायरेक्टली ऑनलाईन अर्ज या ठिकाणी करू शकणार आहात। त्याचबरोबर जाहिरातीची लिंक देखील आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतर त्या ठिकाणी अर्ज करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। अशीच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।